तर हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. कसे आहात? मस्त मजेत ना? मस्त मजेत राहा. तर बघा, आज मी इथे बनवते वांग्याची रस्सा भाजी. तर बघा, इथे मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 2-3 माप तेल ओतून घेतले आणि ते गरम झाले. तर गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे मोहरी. आणि मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये आपण जिरे टाकून घेणार आहोत. असे छान उमलल्याशिवाय जिरे टाकायचे नाही ते आपण एक चमचा जिरेसुद्धा टाकून घेणार आहोत, अंदाज म्हणजे बरं का. जिरे टाकले की आपण त्यात स्वच्छ धुवून असा कढीपत्तासुद्धा टाकून घेणार आहे. कढीपत्ता टाकला आहे आणि मी इथे ना अद्रक, लसूण, टमाटर, खोबरं, कांदा असं बारीक पेस्ट बनवून घेतले वांग्यासाठी रश्श्याचं, तर ती सुद्धा घालून घेते आणि छान असं त्याला आता भाजून घ्यायचं. आता हा मसाला तर आपला भाजलेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता टाकून घेऊयात थोडीशी हळद, धने पावडर, थोडंसं लाल तिखट कलरसाठी. अगदी सोप्या पद्धतीने आहे बरं का, घरगुती. काय जास्त मसाला वगैरे काहीच नाही, जे आपल्या घरामध्ये आहे त्याच्यामधूनच इथे बनवायचं, अगदी सोप्या पद्धतीत आणि छान चविष्ट. इथे लाल तिखट कलरसाठी टाकला, तर काळा मसाला जो आपल्या घरामध्ये असतो ना तो थोडा टाकायचा. मी इथे 1 चमचा काळा मसाला टाकते. आता हे सर्व मसाले आणि आपला अद्रक, लसूण, टमाटर, खोबरं ज्याचा मसाला होता तो सुद्धा आता छानपैकी भाजून झालेला आहे. तर इथे मी वांगे कट करून घेतले होते, उभ्या फोडीमध्ये वांगे कट करून घेतले होते, तर आता तेच मी इथे टाकणार आहे. आणि हे वांगे कट करून मी मिठाच्या पाण्यात भिजत ठेवले होते, जेणेकरून काळे पडणार नाहीत त्यासाठी. मी थोडा दाटसर रस्सा करणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं हवं पाणी ना तेवढंच तुम्ही टाका. आणि यात पाणी टाकताना थोडं गरम पाणी करून टाकायचं, थंड पाणी अजिबात टाकायचं नाही. मी ते गरम पाणी करून घेतलेलं आहे. मला एवढाच रस्सा हवा होता, त्याच्यामुळे मी तेवढं पाणी टाकलं. तुम्हाला जेवढं पाहिजे, पण दाटसर असा रस्सा भाजी आहे ही छान आहे. आपले आंबारचे लाल तिखट टाकल्यामुळे ह्याला कलर पण पटकन आले आणि गरम पाणी टाकल्यामुळे किती छान अशी तर्री आली त्याला वरती, बघू शकता. वांग शिजण्यासाठी मी थोडंसं अजून पाणी ओतले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता मिठाशिवाय भाजीला चव नाही, त्याच्यामुळे आपण आता चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेणार आहोत.
तर बघा कशी वाटते आपली रस्सा भाजी वांग्याची. कशी वाटली वांग्याची रस्सा भाजी तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तर बघा आता याला 5 ते 10 मिनटं आपण वांगं शिजण्यासाठी, वांगं जास्त शिजवायचं नाही, गाळ करायचं नाही, थोडंसं आपण 5 मिनटं याला आता झाकण ठेवून देणार आहोत. थोडंसं शिजलं की आपण याच्यामध्ये शेंगाचा कूट घालणार आहोत. वांगं शिजल्याशिवाय शेंगाचं कूट घालायचं नाही. तर आपण ह्याला झाकून ठेवणार आहोत. तर बघा आता 5 मिनटं झालेली आहेत आपले आणि वांगं हे छान असं शिजलेलं आहे. जास्त नाही शिजवायचं, मध्यम जरा कच्चं असेल तर वांग्याची भाजी छान लागते. आणि वरतून इथे मी घातलेलं आहे थोडंसं शेंगाचा कूट, जास्त नाही घालायचा, चव वेगळी येते त्याची. तर बघा कशी वाटली वांग्याची रस्सा भाजी नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अजूनही आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.